माझं नाव रुपाली रवी मरेवाले, गाव कुपसंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. डॉक्टर विक्रम कुलकर्णी यांच्या महाराष्ट्रातील भटक्या जमातींच्या कला परंपरा सांस्कृतिक अभ्यासानुसार मरियाईवाले हे पेशवे काळापासून दिसून येतात. मध्य प्रदेशातील चेरियल आणि कर्नाटकातील नाल या कलाकृतींमध्ये अनेक साम्य आहे. या क्षेत्रातील सर्व कला एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पेशवे साम्राज्याच्या पतनानंतर काही पारंपरिक नृत्यकला कमी झाल्यात, पण काही भटक्या जमातींनी त्यांच्या जीवनात या कलेला महत्त्व दिलंय. त्यापैकी एक म्हणजे मरीवाले. मरीवाले म्हणजे मरियाईवाले. हे लोक समाजात साथीचे रोग आणि इतर आजारांपासून वाचण्यासाठी देवीची पूजा करायचे. त्या काळातील आजार आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कमतरतेमुळे या जमातीला समाजात तेव्हा महत्त्व होतं. रुपाली ताईंचे सासू सासरे, आजी आजोबांनी देवीचे लाकडी मंदिर डोक्यावरून घेऊन गावोगाव 1000 किलोमीटरवर फिरून धान्य, जेवण आणि पैसे मागून गुजराण केली. घर चालवलं. काही तुरळक ठिकाणी शहर, ग्रामीण भागात, मोठ्या चौकात, बाजारात, सिग्नलवर आपण अनेकदा अंगावर चापकाचे फटकारे मारणारे पोतराज पाहतो. काळानुसार समाज बदलला. आता मरियाईवाल्यांची कला संपुष्टात आली. आत्ताची पिढी कुटुंब गावात सोडून कामधंद्याच्या शोधात शहराकडे जाते. मग जे मिळेल ते काम मजुरी करायची आणि आठवड्या महिन्यांनी पुन्हा गावाकडे यायचं. अशातच जगण्याच्या मूलभूत गोष्टीच मिळाल्या नाही तर आबाळ होणार, नाहीतर कर्जबाजारी होणार. माझं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये झालं. कुठे? मंगळवेढा. मंगळवेढ्यामध्ये झालं. ते सोनोग्राफ 3दा केले हॉस्पिटल. गरोदर रक्त अंधळगाव मध्ये चेक केले, सरकार दवाखान्यामध्ये 4 वेळा केले. परत रक्त कमी झाल्यावर रक्त भरले 4-5दा. परत आता डिलिव्हरी मात्र मंगळवेढ्यामध्ये केली, सरकार दवाखान्यात. गरोदरपणामध्ये तुम्ही अंधळगावला गेला होता ना? गेलो. नाव नोंदवलं होतं? नोंदवलं. त्यांनी यायला सांगितलं, पण परत मंगळवेढ्यामध्ये तिथंच म्हणजे गेलं. ते सिजर बिजर असल्यावर करत नाही ते, म्हणून तिकडे गेले मंगळवेढ्यामध्ये. पहिलं तुमचं सिजर आहे? नॉर्मल आहे. तरी पण म्हणजे 5 वर्षातनं राहिले म्हणून गेलो तिकडे. अंधळगावला मग रक्त लगवी सोनोग्राफी का नाही? सोनोग्राफी केली नाही, रक्त लगवी तेवढं केलं. तिथे सोनोग्राफी का नाही? ते करत नाही ते तिथं सोनोग्राफी अंधळगावमध्ये, म्हणून ते सिरकी हॉस्पिटलमध्ये केलं. मग मंगळवेढ्याला तुम्ही सरकारीत गेला ना? मग तिथं सोनोग्राफी नाही करत? माहित नाही तिथं. डायरेक्ट डिलिव्हरी तेवढं डायरेक्ट गेली. कधी झाली डिलिव्हरी? 14 तारखेला 4:30 वाजता. आशाताई कोणी नर्स येऊन त्यांनी कधी तुमचं लसीकरण किंवा ह्याच्याबद्दल बोलले होते? त्यांनी तिथं अंधळगावमध्ये गेल्यावर बोलले होते, या म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तिथं नाही येत कुणी वस्तीवर? इथं आलं नाही ते. आम्ही अंधळगावमध्ये गेल्यावर बोलले ते. रक्त किती 7 पॉइंट होतं. मग कुठे चढवलं ते? इथं गावात डॉक्टर. किती खर्च आला? आता रक्ताला किती 3,000 गेले. सोनोग्राफीला सगळे मिळून केलं असतं 5-6 हजार गेला असतं. रक्त किती वेळा चढवलं? 4 वेळा चढवलं. 4 वेळा. एका वेळी किती? 700. प्रत्येक गोळ्या ते 700-800 गोळ्या देत होते. त्या गोळ्यांनी त्रास नव्हता? त्या गोळ्या पण उलट्याच होत होत्या. पहिल्या गोळ्या खाल्ली ते, नंतर गोळ्या खाल्ली नाहीत. उलट्या झाल्यामुळे उलट्याचा पण गोळ्या चालू होत्या. 500 मीटरवर असलेलं शासकीय आरोग्य केंद्र, पण त्यातून काहीही सोयी सुविधा मिळाल्या नाहीत.
आरोग्य सेवेचा हक्क हा दूरदूरपर्यंत नजरेसच पडत नाही. फाटक्या कपड्यांचा, जगण्याचा 4 भिंतीचा सहारा करून फाटक्या आयुष्याची गुजराण करत असताना सरकारी दवाखाना, औषधं, काळजी, तपासण्या, डिलिव्हरीसाठी गाडी योजना, पौष्टिक अन्न खाणं हे प्रश्न म्हणजे पोतराजाच्या चापकाचे सपासप फटकारे आपल्यावरच बसतायत याचा भास होतो. आणि मरी आईच्या नावानं ही हळी कानात घुमत राहते.